अजित पवार यांच्या राजीनाम्यासाठी अंजली दमानिया यांनी थेट दिल्ली गाठण्याचा आता निर्णय घेतलेला आहे। पार्थ पवार यांच्या जमीन प्रकरणामध्ये 24 तासांमध्ये राजीनाम्याची मागणी दमानियांनी केली आहे। त्यासाठी दिल्लीमध्ये अमित शहा यांना भेटणार असंही दमानिया यांनी म्हटलं। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। 24 तासात त्यांचा राजीनामा हा फडणवीसांनी ताबडतोब घ्यावा। जर आता 24 तासात त्यांचा राजीनामा झाला नाही तर मी उद्या अमित शहांची भेट घेणार आहे। तुम्ही कुणाचा राजीनामा मागायचा आणि कुणाचा नाही मागायचा तुमचा अधिकार आहे। 24 तासात राजीनामा द्या असा अल्टिमेटमच आता अंजली दमानिया यांनी अजित पवारांना दिलाय। पुण्यातल्या अमेडिया कंपनीच्या गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना वाचवलं जातंय। त्यामुळे अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत आपण अमित शहांना भेटणार असल्याचं दमानियांनी म्हटलंय। अजित पवार यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्री पदावरनं आणि पालकमंत्री पदावरनं तात्काळ म्हणजे 24 तासात त्यांचा राजीनामा हा फडणवीसांनी ताबडतोब घ्यावा। जर आता 24 तासात त्यांचा राजीनामा झाला नाही तर मी उद्या अमित शहांची भेट घेणार आहे। कारण अजित पवार सुद्धा अमित शहा यांना भेटायला गेले होते आणि त्यांची बाजू त्यांनी सांगितली, तर खरी बाजू काय याचे सगळे पेपर घेऊन मी अमित शहांना त्यांच्या ऑफिसमध्ये आता ईमेल देखील पाठवलाय, त्यांची वेळ मागितली आहे। उद्या दिल्लीला जाऊन मी त्यांची भेट जर त्यांनी दिली नाही दिली तर त्यांच्या ऑफिसच्या बाहेर जाऊन बसणार आहे जोपर्यंत भेट मिळत नाही तोपर्यंत। मला मी काय सांगू त्याच्याबद्दल। तुम्ही कुणाचा राजीनामा मागायचा आणि कुणाचा नाही मागायचा तुमचा अधिकार आहे। चला की आज त्यांची जी भाषा होती दादा भाई यांनी केलेले घोटाळे ही महाराष्ट्राला शोभणारी नाही। ज्या प्रकारची भाषा त्यांनी राजकीय नेत्यांच्या विरुद्ध आज वापरली ती योग्य नव्हती। माझी माध्यमांना विनंती आहे की पुढच्या वेळेला ज्या वेळेला त्या पत्रकार परिषदेसाठी आपल्याला बोलवतील त्यावेळेला त्यांना आपण जरूर विचारा की असं सिलेक्टिव्ह का त्या वागतात, पण केवळ भ्रष्टाचार 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 अशा प्रकारचा भोंगा घेऊन राष्ट्रवादीच्या विरुद्ध त्या फिरत असतात। उपमुख्यमंत्रीपद आणि पुण्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही हे अजित पवार यांनी स्पष्ट केलं। अमित शहांकडे भेटीची वेळ मागितली असून भेट दिली नाही तरीही दिल्लीत जाण्यावर दमानिया ठाम आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कल्पना नाही म्हणत अधिक बोलणं टाळलंय। अजित पवारांचा राजीनामा घ्या नाही तर मी अमित शहा यांना भेटेल। त्या काय बोलल्या मला माहिती। अजित पवारांचा राजीनामा घ्या नाही तर मी अमित शहा यांना भेटेल। त्या काय बोलल्या मला माहिती। पुण्यात सरकारी जमिनीचीच खरेदी करून गैरव्यवहार झाला हे शासनानं तर मान्य केलंच आहे। महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेंची समितीही स्थापन झाली आहे। त्या समितीचा अहवाल आता 8 दिवसात येईल। मात्र मुलाच्या कंपनीचा जमिनीचा व्यवहारच रद्द करण्याचा निर्णय अजित पवार यांनी जाहीर केला। त्यानंतर व्यवहार रद्द करायचा असला तरी न भरलेला स्टॅम्प ड्युटीसह दंड असे एकूण 42 कोटींची नोटीस अमेडिया कंपनीला पाठवलेली आहे। पण ही स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली असून 4 तारखेपर्यंत ही मुदत आहे। धक्कादायक बाब म्हणजे 1800 कोटींची जमीन 300 कोटींची दाखवली। मात्र त्या 300 कोटींचाही व्यवहारच झालेला नाही हेही अजित पवार म्हणाले। पण तरीही जमिनीची रजिस्ट्री झाली। मग आता वारंवार मुदतवाढ मागवून पैशांचा व्यवहारच झाला नाही, मग स्टॅम्प ड्युटी आणि दंडाची रक्कम का भरायची ही भूमिका कंपनी मांडण्याच्या प्रयत्नात आहे का असा सवाल आहे। तर ही मुदतवाढ म्हणजे अधिकाऱ्यांकडून नैसर्गिक न्याय असल्याचं महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले। नैसर्गिक न्याय दिला आहे आमच्या अधिकाऱ्यांनी। 2 किंवा 3 वेळा नोटीस द्यावी लागते नियमामध्ये। जर नोटीस दिली नाही तर त्या ठिकाणी त्यांना ते कोर्टात जाऊ शकतात, म्हणतात की आम्हाला वेळच दिला नाही। पुन्हा त्या ठिकाणी त्यांना संधी आम्ही देत नाही आहे। आम्ही त्यांना सांगतो आहे की तुम्हाला 1 वेळा 2 वेळा 3 वेळा आम्ही बोलवलं आहे, नैसर्गिक न्याय दिला आहे। त्यानंतर जर ते आले नाही तर आमचे अधिकारी योग्य निर्णय घेतील। या जमीन प्रकरणात विरोधक यासाठी आक्रमक आहेत कारण पार्थ अजित पवारांवर गुन्हा दाखल न झाल्यानं अद्याप पार्थ पवारांचे अवघ्या 1% भागीदार असलेले दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। जमीन लिहून देणाऱ्या शीतल तेजवानींवरही गुन्हा दाखल झालाय। पण 99% कंपनीचे शेअर असलेले पार्थ अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही। अमित शहांकडे त्यांनी जावं, निश्चितपणे जावं। अजित पवारांनी राजीनामा द्यावा ही मागणी अत्यंत योग्य आहे, त्याच्यात कुठलीही शंका नाही। परंतु याच्यामध्ये फक्त अजित पवारच दोषी आहेत असं मी मानत नाही।
त्याच्यामध्ये जर राज्यमंत्री आहेत का कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी ठरवावं. तेही दोषी आहेत, त्यांचाही राजीनामा झाला पाहिजे. पोलिसांकडे प्रकार गेलं, त्यांच्याकडे अजून पार्थ पवारचं नाव नोंदवलं गेलं नाही. त्या तहसीलदारांनी आणखी किती असे गुन्हे केलेत याची माहिती आपल्यासमोर अजून आलेली नाही. याचाच अर्थ या प्रकरणावर पडदा टाकायचा प्रयत्न होतोय. शहांकडे जाऊन काय होणार आहे मला माहिती नाही, पण तो राज्यात शासन दिसत नाही एवढं मात्र 100%. आपल्याकडे जमीन प्रकरणात सर्व कागदपत्र असल्याचा दावा दमानियांचा आहे. त्यामुळे दिल्लीत अमित शहांकडे जाण्याचा निर्णय दमानियांनी केलाय. अर्थात हे प्रकरण अजित पवारांच्या राजीनाम्यापर्यंत जाणार का हे वेळच ठरवेल. पुण्याहून रणजित जाधवसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.